फ्रेंड्स, आता रात्रीचे 12 वाजून 4 मिनिटं होत आहे आणि हबीने बघा मला किती मोठा सरप्राईज दिला. बलून वगैरे त्यांनी फुलवून ठेवलेले होते आणि पेस्ट्री वगैरे पण आणून ठेवलेली होती आणि मला सरप्राईज दिला. मला माहीत नव्हतं की त्यांनी फ्रीजमध्ये पेस्ट्री ठेवलेली आणि एवढं काहीतरी प्लॅन करून ठेवलेलं असेल. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे तुम्ही? आय होप तुम्ही सर्व बरे असेल. तर आज आहे माझा बड्डे आणि मी पूर्ण दिवस कसं सेलिब्रेशन करते, कसं पूर्ण दिवस माझा जातो आणि लग्नानंतरचा माझा पहिला वाढदिवस आहे. तर आज काय काय करणार आहे मी, तर तुम्ही माझा पूर्ण ब्लॉग बघा आणि बघा आज मी काय करते. चला मित्रांनो, फ्रेंड्स, आज माझा बड्डे आणि बघा मला काय दिसलं, बलूनवाले अंकल आणि ते किती कलरफुल वाटत आहे ना बलून. तर मला खूप आवडलं आणि त्याच्यामुळे मी त्याचे पण शूट करून घेतला. आणि आता आम्ही चाललो आहे बौद्ध विहारामध्ये. तर इथे हबी कॅन्डल वगैरे घेत आहे, बघू शकता तुम्ही. फ्रेंड्स, आता मी इथं पोहोचलेली आहे आणि इथे आतमध्ये बौद्ध विहार आहे आणि हबी बाईक पार्क करता आहे. तर फ्रेंड्स, आज माझा बड्डे आहे आणि केक कटिंगच न करता मला असं वाटतं, म्हणजे माझे पप्पा मला बोलतात की आपल्या पेमेंटमधून 20% तरी दान द्यायला पाहिजे. आणि ज्या वेळेस काही स्पेशल डे असतो, बड्डे असतात, काही असतं, तेव्हा मी असं काहीतरी छोटंसं करायचा प्रयत्न करते. तर आज जेवढे डॉग मला दिसतील किंवा भेटतील तर मी विचार केला की मी त्यांना बिस्किट वगैरे तरी माझ्या हाताने देईल. तर इथे मला खूप जास्त भेटून गेले. मला माहीत नव्हतं की बौद्ध विहारामध्ये एवढे डॉग आहे आणि मेन मला इथेच डॉगी खूप भेटले. ते मला खूप घाबरत होते पण. आणि फ्रेंड्स, दुसरी गोष्ट ना, खूप छान पण वाटतं माहिती आहे मनाला. खूप आपल्याला इतका आनंद होतो ना की दुसरा आनंदच नसतो कुठे. इतका छान वाटतं मनाला. कधीतरी तुम्ही पण ट्राय करून बघा. असं नाही की जेवढं तुमच्याकडून होत असेल तेवढंही केलं तरी खूप आहे. खूप घाबरत होते डॉगी मला फ्रेंड्स. आणि आता माझी वंदना वगैरे झाली आहे फ्रेंड्स. इथे पूर्ण मी व्हिडिओ नाही घेऊ शकली बरोबर. आणि आता आम्ही निघालो आहे. डरू नका, घाबरू नका. बाय 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 हिरू. हॅलो फ्रेंड्स, आम्ही निघालेच होते तेवढ्यातच हा छोटूसा डॉगी पण पळतच आला आणि बघा त्याला पण खूप जोरात भूक लागलेली होती. तर मी त्याला पण बिस्किट वगैरे दिले. थोड़ा हिस्सा बाला दे रहा నువ్వు అయితే కూర్చోరా. तर फ्रेंड्स, आता आम्ही गुलाबजामुन घ्यायला आलो आहे. मला स्वीटमध्ये गुलाबजामुन खूप जास्तीचे आवडतात. तर हबी इथे गुलाबजामुन घेत आहे आणि आता आम्ही घरी पण आलेलो आहे. खूप ऊन झालेलं आहे तर आता संध्याकाळी बाहेर पडू. त्याच्यामुळे जास्तीत जास्त 2 किंवा 3, त्याच्यापेक्षा जास्त मी गुलाबजामुन नाही खाऊ शकत फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, आता संध्याकाळचे 7 होत आहे आणि इथे मी फोटोशूट वगैरे करते आहे आणि माझी हेल्प करते राधा पोजिंग वगैरेमध्ये. आणि हबीने बघा किती छान बलून वगैरे फुलवून ठेवलेले. खूप छान त्यांनी करून ठेवले होते आणि अर्ध्यातून जास्त बलून तर फुकताच फोडले त्यांनी, स्वतःहूनच फुलवले आणि राधाने पण त्यांची हेल्प केलेली. तर इथे आणि फोटो वगैरे बाहेरच जाणार आहे डिनरला. हबी बोलले आज तू काहीच नको करू, किचनमध्ये आज जाऊ नको तू, आज तुला आरामच आहे. त्यामुळे मी आज किचनमध्ये काहीच नाही बनवलं. सकाळपासूनच बाहेरच नाश्ता वगैरे केलेला आहे, सर्व बाहेरच केलेलं आहे, लंच वगैरे. आणि आता डिनरला पण बाहेर जाणार आहे. डिनर स्पेशल होतं आजचं. तर हबी बोलले की स्पेशल तुझ्यासाठी सरप्राईज आहे. आणि केक पण खूप छान होते पण काढता काढता थोडंसं ते मिसी झालेले आहे. आणि इथे मम्मी पप्पा आणि आशू दादाचा व्हिडिओ कॉल पण चालू होता तर मी त्यांच्यासोबत पण बोलत होते आणि राधा इथे व्हिडिओ पण घेत होते. माझं लक्षही नव्हतं. मी तिथे मम्मी पप्पांसोबत बोलत होते आणि
डेकोरेशन पण हबीने खूप छान केलेलं होतं. बलूनचं बेडवर पूर्ण सजवलेलं होतं. खाली पण होते, पण जास्त मी त्या रूममध्ये टाकलेले होते, कारण ते पायात येत होते आणि त्यामुळे मी फक्त बेडवर जेवढे येतील तेवढे ठेवलेले होते. आणि ते मी हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर शिवानी, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे टू यू. आणि फ्रेंड्स, रात्री 12 वाजेपासून हबीने खूप मेहनत केली. मला त्यांनी काहीच कामाला हात नाही लावू दिलं, काही मला बनवू पण नाही दिलं. किचनमध्ये त्यांनी मला बिलकुल नाही जाऊ दिलं. आणि दुसरी गोष्ट, रात्री 12 वाजेपासून त्यांनी मला इतकं स्पेशल फील करवलं आहे. काहीच गोष्टीला म्हणजे मला कमी नाही पडू दिली स्पेशल फील करण्यासाठी. जेवढं त्यांच्याकडून झालं ना, त्यांनी केलं माझ्यासाठी. मला खूप आवडलं, पण ते छोट्याच्या छोट्या गोष्टीवर त्यांनी ध्यान ठेवलं आहे. फ्रेंड्स, आता आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहे आणि आता आम्ही ऑर्डर पण केलेलं आहे. थोड्या वेळात आमचं ऑर्डर वगैरे पण येऊन जाईल. आणि इथं बसलेले आहे, मोबाईलमध्ये काहीतरी करतात. तर फ्रेंड्स, इथे आमचं जेवण आलेलं आहे. हबीने बटर पनीर आणि बटर नान मागवलेलं होतं आणि मला खायची होती पावभाजी, तर मी पावभाजी मागवली होती. या हॉटेलमध्ये मी अगोदर पण आलेली आहे फ्रेंड्स. हॉटेलचं नाव गारवा आहे. तुम्ही पण येऊ शकता कधी पुण्यामध्ये आला तर. जेवण वगैरे छान असतं, टेस्ट वगैरे पण छान आहे इथे. तर मी परत इथेच आली आणि तर फ्रेंड्स, जेवण वगैरे झालं आहे आणि आम्ही निघालो आहे घरी. त्या अगोदर मी आईस्क्रीम वगैरे घ्यायला आलेली आहे. आणि तुम्ही माझे केस बघू शकता बाईकवर कसे झालेले आहेत. सर्व खराब झाले माझे केस, बघा तुम्ही. नेहमी आईस्क्रीम घ्यायच्या वेळेस एवढे आईस्क्रीम बघून मी कन्फ्यूज होऊन जाते की मी घेऊ कोणती आणि खाऊ कोणती. तर मी कोण घेतला होता सिम्पल बटरस्कॉचचा. आणि घरी आल्यावर घराचा हाल बघा कसं झालेला आहे, पूर्ण बलून वगैरे फुटलेले आहे. आता आम्ही घरी आलो आहे आणि मी खाते कोण. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला फ्रेंड्स, मला कमेंट करून नक्की सांगा. आय होप तुम्हाला माझा बर्थडे ब्लॉग आवडला असेल. फ्रेंड्स, खाली डॉगींचा आवाज आलेला मला, तर मी खाली बघितलं तर इथे 3 डॉगी होते. आणि कोइन्सिडन्स बघा, ते स्वतःहूनच आले आणि तिघांनाही भूक लागलेली होती. तर मी आले खाली आणि त्यांना बिस्किट वगैरे आता देते आहे. हे दोघं जे माझ्या समोर आहे ते मला नाही घाबरत होते, पण हा खूप दूर होता आणि तो खूप घाबरत होता, दूरच उभा होता माझ्या. उसको दो, ना